हाय हॅलो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रोहिणी मोरे मल्टी टॅलेंट। तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज सहज संडे स्पेशल म्हटलं व्हिडिओ डेली रुटीनचे व्हिडिओ काढूया थोडा वेळ असल्यामुळे। तर आज मी मॉर्निंग स्पेशल काय बनवत आहे तरी आमचे खानदेशी स्पेशल शेवळ्या। तर गव्हाच्या शेवळ्या आम्ही आमच्या गावी बनवले जातात। तर आज मॉर्निंग नाश्त्यासाठी मी हेच बनवत आहे। तर मी त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि एक साइडला दूध गरम होतच आहे। तर चला पुढील व्हिडिओ। आता एक साइडला दूध उकळत ठेवलंच आहे आणि पाणी पण उकळायला ठेवलंय। तर पाणी उकळून झाल्यावर ते शेवळ्या टाकून द्यायचे आहे। थोडं 2 मिनिटात हलवले की मग ते पाणी चाळून मग मी परातीत काढून घेणार। ते अशा प्रकारे उकळत्या पाण्यामध्ये शेवळ्या 2 मिनिटात होऊन जातात। तर शेवळ्या झाल्या उकडून ते पाणी चाळून घ्यायचं। पाणी चाळून झालं की परातीत टाकले ना थोडं तूप टाकायचं, छान लागतं। तशा प्रकारे इथं थोडं तूप टाकून घ्यायचंय। म्हणजे आपल्याला जेवढं लागतं तेवढं तूप घ्या खायला। ठीक आहे, ते तूप घेतलं इथं गरम याच्यातच साखर होती ना, तर साखर मिक्स होते छान। यमी टेस्टी। ज्यांना तूप अजून हवे त्यांनी वरतून तूप टाकून घ्यावे। शेवळ्या आणि गरम गरम दूध आणि तूप, प्लेट आणि चम्मच घे। या नाश्ता करायला। तर खरं तर आजचाच प्लॅन होता इडलीचा, पण आज संकष्टी असल्यामुळे बाकीच्यांचे उपवास आहे म्हणून मी आज भिजत घालते आणि मंडेला आपण इडली बनवूया। म्हणून आता इडलीसाठी तांदूळ टाकायचे भिजत, डाळ टाकायची भिजत। तर उद्या करूया इडलीचा प्लॅन। ठीक आहे, त्याला भिजत टाकते। किती वाजले आता? 1 वाजला ना। 1 वाजता भिजत टाकलंय, बस भिजू दे। संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत भिजले तरी रात्रीच बारीक करेल। इडलीचं पीठ रात्रीच बारीक हे करेल म्हटलं मिक्सर मध्ये। तर तांदूळ डाळ भिजत टाकली आहे। याला ठेवूया 4-5 तास भिजत। जास्त भिजले तरी चालतं, साईडला ठेवून देतो। ओके, फायनली इडलीचं बॅटर तयार झालंय। आता मिक्सरला बारीक करून झालंय। बघू सकाळी कसं फुलतं ते, बघितलं। आता असं झाकून ठेवू। मंडे स्पेशल इडली डोसे। पण आता इडलीचं पीठ भिजलंय की नाही। मॉर्निंग स्पेशल इडली डोसे। गुड मॉर्निंग। ओ बॅटर तयार झालेलं आहे।
खरं तर ना तर हे रेशनचे तांदूळ असतात ना त्याची इडली तर खरंच खूप छान होते. पण काल इडलीचे आपण म्हणजे रेशनचे तांदूळ नव्हते म्हणून इंद्रायणी तांदूळ भिजत घातलेले इडलीसाठी. तर मला तर असं वाटतं भारी चांगल्या तांदूळपेक्षा ना आपण रेशनचे जे तांदूळ आणतो ना त्याचीच इडली छान बनते. माझा अनुभव सांगते. मग तुम्ही कितीही भारी तांदूळ भिजत घाला इडलीसाठी, रेशनच्या तांदूळची इडली छान बनते. आता बघू, मी काल इंद्रायणी तांदूळ टाकला होता भिजत इडलीसाठी, कशी होत बनते इडली बघूया. बघू शकतात आता अशा प्रकारे इडली मोड मध्ये मी बॅटर टाकलेलं आहे. इथं पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि वरून खाली टोपामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आणि वरून चाळण ठेवलेलं बॅटर इडली मोड. तर हे इडली मोड इथं वाफेवर ठेवायचे. तर आपली इडली तयार. ठीक आहे, तर कशी होती इडली तुम्हाला दाखवणारच. तशी पण इडली ठेवलेलीच आहे तयार होण्यासाठी. तर बघू आता. हे ते इंडिकेटर आहे माझ्या इडली या मोड आता ठेवूनच दिले इडली होण्यासाठी. बघू आता कशी तयार होते आपली इडली, मंडे स्पेशल इडली. ओके, गॅस चालू आहे. तर बघू शकतात इडली मोडने अशी इडली तयार होते. तर हे जे इडली मोड आहेत ना खाली टोपात पाणी ठेवलं आणि वरती आपण ही चाळण ठेवली, त्या वाफेमध्ये असे इडली मोड ठेवले ना तर इझी होतात. जसं आपण भांड्यांमध्ये बनवतो, इडलीच्या भांड्यांमध्ये लावतो, खूप म्हणजे ताण असतो, भांडे खूप घासायला निघालं चिपकतं, ते कडक इडली होते, भांडे घासायला जास्त नाही पसारा होतो खूप. आणि एकदम इझी इडली मोडने इडली बनवल्या ना अशा इडल्या आहे बघा, खूप छान सॉफ्ट इडली होते. या मग नाश्ता करायला आणि बघू शकता खूप इझी आहे इडली मोडने इडली बनवणे, भांडे घासायचं पण टेन्शन नाही. आणि अजून एक गोष्ट, जर इडली मोड कोणाला हवे असतील तर हे आमच्याकडे मिळतील. ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मला DM करावे, त्यात मी तुम्हाला प्राइस सांगते. खूप इझी आहे. सॉफ्ट इडली. उस गाड़ी से हम लोग क्या करेंगे, जितने भी वहाँ पर सोल्जर्स हैं, जितने भी स्ट्राइक सोल्जर्स हैं, सभी लोग को वहाँ देंगे, उस गाड़ी में बिठाकर वहाँ से निकल लेंगे. क्योंकि गाइस तर बघू शकतात सकाळपासून तर संध्याकाळच्या म्हणजे आता हे भरलेले कारलं बनवलंय मी. हा संकष्टी स्पेशल आज जेवण, डाळ, भात, ही आळूची भाजी, ठीक आहे, आणि एक भरलेले कारले, आळूची वडी आणि यात चपाती. आणि आता हे उद्यासाठी मंडे स्पेशल इडली डोसा बनणार आहे, त्याचं बॅटर करायचंय. अजून तांदूळ भिजत टाकले आणि डाळ के बारीक करायचे. किती कामं करते.